कांदिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, 3 शाखा प्रमुखांचे राजीनामे, निष्ठावंतांना डावलून बाहेरील आयात उमेदवारांना उमेदवारी दिल्यामुळे राजीनामे, विभाग प्रमुख सोमनाथ सांगळे यांच्यावर गंभीर आरोप. वांद्रे येथील प्रभाग क्रमांक 97 आणि प्रभाग क्रमांक 98 मधील मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. 19 वर्ष 9 महिने मनसेसोबत असलेल्या मनसे सैनिकांनी सोडली पक्षाची साथ. अहिल्यानगरमध्ये शिवसेनेचे 5 उमेदवार छाननीमध्ये बाद, तर एका उमेदवाराने घेतली माघार. 54 पैकी 6 उमेदवार कमी झाल्यामुळे शिवसेनेला धक्का. राष्ट्रवादीचे 2 आणि भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध. महापालिका मतदानाला अवघे 15 दिवस शिल्लक असताना या शेवटच्या दिवसांमध्ये कार्यकर्त्यांनी 16 तास काम करा. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भाजपा कार्यकर्त्यांना सूचना. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अजित पवारांचा जुना व्हिडिओ पोस्ट. शिवसेना प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे या संघटनेचे नेतृत्व करतील. एकनाथ शिंदेंविरोधातील अजित पवारांचं भाषण व्हायरल. मुंबई महानगरपालिका निवडणुकांमधील प्रभाग क्रमांक 16 मध्ये काँग्रेसला मोठा धक्का. अधिकृत व पर्यायी दोन्ही उमेदवारांनी घेतले अर्ज मागे. काँग्रेस फेकली गेली म्हणून निवडणूक रिंगणाबाहेर. मुंबईमध्ये मुस्लिम वेलफेअर असोसिएशनचं वंचितला समर्थन. मुस्लिम, बहुजन आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा. कोल्हापूरमधल्या इचलकरंजीमध्ये उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये रॅली. इचलकरंजी महानगरपालिका प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांचा रोड शो. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचा कोल्हापूरमध्ये रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये प्रचार शुभारंभ. एक महत्त्वाची बातमी सोलापूरमधून. सोलापूरमध्ये राजकीय वादामधून एकाची हत्या झाल्याची गंभीर घटना समोर आलेली आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झालाय. सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये अर्ज माघारी घेण्यावरून भाजपच्या 2 गटांमध्ये वाद झालेला आहे आणि रेखा सरवदे यांचा अर्ज माघारी घ्यावा यावरून शिंदे आणि सरवदे गट आमने सामने आले आणि वाद झालेला होता. या वादामध्ये भाजपा नेते शंकर शिंदे यांचं कार्यालय सुद्धा फोडण्यात आलं. दरम्यान मध्यस्थीसाठी गेलेल्या बाळासाहेब सरवदे यांच्यावर शिंदे गटाच्या लोकांनी हल्ला केल्याचा आरोप नातेवाईक करतायत. गंभीर जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र याच उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. बातमी पाहतो सोलापूरमध्ये. अर्ज माघारी घेण्याचा वाद होता आणि त्यामध्येच सोलापूरमध्ये राजकीय वादामधून एकाची हत्या झाली. यानंतर घेऊयात उर्वरित बातम्यांचा आढावा. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये करणार प्रचार. संध्याकाळी रवींद्र चव्हाण यांची भांडूपमध्ये प्रचार फेरी. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे भांडूपचे स्थानिक आमदार. शिवडी वरळीमध्ये शिवसेना आमदार निलेश राणे यांचा मास्टर स्ट्रोक. याच ठिकाणी बंडखोरी निलेश राणेंनी काढली मोडीस. तर शिवडीमधील 7 अपक्ष तर वरळीमधल्या 4 अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. शालेय पॅडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोवर राम शिंदेंचे स्टिकर्स. ही महाराजांची विटंबना. ट्विट करत रोहित पवार यांची टीका. रोहित पवारांच्या ट्विटनंतर विक्रेत्यांनी मागितली माफी. कामगारांकडून चुकून ही चूक झाल्याची विक्रेत्याकडून कबुली. शालेय पॅडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोवर राम शिंदेंचे स्टिकर लावल्याप्रकरणी रोहित पवारांनी केली होती टीका. हिंदू दगडाला पुजतात म्हणायचं हे हिंदुत्व आहे की हिंदू धर्माची थट्टा? ज्या तोंडाने रोज हिंदू मुस्लिम द्वेष पसरवला जातो त्याच तोंडाने एक व्हा म्हणायचं हेच भाजपाचं ढोंगी हिंदुत्व. अमित साटम यांच्या पोस्टवर अखिल चित्रेंची टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांना धमक्या. अंबादास दानवे यांचा आरोप. वेळ आल्यावर सर्वांचा हिशोब केला जाईल. अंबादास दानवे यांचा इशारा.
जालन्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना काही राजकीय पक्षांकडून धमकी दिल्याचा गंभीर आरोप। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात वंचितच्या उमेदवारांना धमकावलं गेल्याचा आरोप। सोलापूरमध्ये माजी नगरसेवक उमेश गायकवाड यांची निवडणुकीमधून माघार। शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रकाश राठोड यांना पाठिंबा देण्याचा घेतला निर्णय। उमेश गायकवाड यांनी अपक्ष अर्ज मागे घेतला। सोलापूरमध्ये अर्ज माघारी घेताना पुन्हा एकदा गोंधळ। प्रभाग 3 मधील भाजपा उमेदवार राजू पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार सुरेश पाटील यांच्या समर्थकांमध्ये वाद। कोल्हापूरमधील शिवसेनेचे बंडखोर राहुल चव्हाण यांचा अर्ज मागे, मात्र पत्नी स्नेहल चव्हाण प्रभाग क्रमांक 14 मधून निवडणूक लढवणार। मी पक्षाच्या विरोधामध्ये गेलो नाही, ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार नाही तिथून पत्नी निवडणूक लढणार, राहुल चव्हाण यांचं वक्तव्य। भाजपाच्या अरुण दळवी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। शिंदेच्या शिवसेनेच्या एबी फॉर्मवर दळवींनी भरला होता उमेदवारी अर्ज। मिरजेमध्ये भाजपा विरोधातल्या काँग्रेस उमेदवाराची माघार। काँग्रेस आघाडीच्या उमेदवार असणाऱ्या गायत्री कल्लोळे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली। निवडणुकीच्या सुरुवातीलाच काँग्रेसला मोठा धक्का। उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीच्या 3 उमेदवारांची माघार। राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा शिवसेनेला पाठिंबा। भाजपच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी शिवसेनेची महत्त्वाची बातमी। मुंबईमध्ये 5 जागांवर काँग्रेस आणि मित्रपक्ष मित्रत्वाने लढणार आहे। काँग्रेसला 3 जागा, महादेव जानकर 1 आणि राजेंद्र गवई 1 जागा त्यांना वाटण्यात आली आहे। 5 जागांवर सगळे मित्रत्वाने लढणार असल्यानं काँग्रेससाठी थोडा तणाव निर्माण झालेला आहे। आणि यानंतर घेऊया उर्वरित बातम्यांचा आढावा। मुंबईमध्ये शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार तृप्ती गणेश आडिवरेकर यांनी घेतली माघार। मुंबई महापालिका वॉर्ड क्रमांक 203 मधून त्यांनी भरला होता अपक्ष उमेदवारीचा अर्ज। सोलापूरमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सारा मंचिले यांची निवडणुकीमधून माघार। प्रभाग 16 ओबीसी प्रवर्गातून सारा मंचिले यांनी भरला होता अर्ज। शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार उद्धव कांबळे यांची माघार। पुण्यामध्ये धनकवडीमध्ये प्रतिस्पर्ध्याचा फॉर्म खाऊन टाकल्यामुळे गुन्हा दाखल झाल्यामुळे माघार। डोंबिवलीमधील भाजपची विजयाची घोडदौड कायम। पॅनल क्रमांक 27 मधील भाजपचे उमेदवार महेश पाटील बिनविरोध विजयी। जळगाव महापालिकेमध्ये एकूण 9 उमेदवार बिनविरोध। शिवसेनेचे 5 तर भाजपचे 4 उमेदवार विजयी। चंद्रकांत सोनवणेंचे पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध विजयी। आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र मृत्युंजय गायकवाड यांची बुलढाणा नगरपालिकेच्या गटनेतेपदी निवड। 31 पैकी 30 नगरसेवकांची स्पष्ट बहुमताने निवड। शिवसेनेला नगराध्यक्ष आणि 30 पैकी 22 नगरसेवक असं स्पष्ट बहुमत। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भाजपचा करिश्मा। भाजपचे 15 नगरसेवक बिनविरोध विजयी। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश। पिंपरीमध्ये भाजपचा दुसरा नगरसेवक ठरला। सुप्रिया चांदगुडे बिनविरोध। चांदगुडे यापूर्वी पराभूत झाल्या होत्या, यंदा मात्र त्यांचं नगरसेवक होण्याचं स्वप्न पूर्ण। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। ठाण्याच्या प्रभाग क्रमांक 18 मधून शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार सुखदा मोरे बिनविरोध विजयी। सुखदा मोरे या शिंदेच्या शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या पत्नी। भाजपच्या सुमित पाटील यांची बिनविरोध निवड। पद्मानगर परिसरामध्ये भव्य जल्लोष साजरा। ढोल ताशांच्या गजरामध्ये फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष।